ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नवीन वाद सुरू झाला होता। खान कोणतरी तुम्हाला खुर्चीवरती बसवलं, शिवसेनेचा महाप्रभू असे टीका होत होती। कोण टीका करते? टीका कोण करते? नाव सांगा। भाजपा टीका करते की आम्हाला कोणतरी खान त्या मुंबई महानगरपालिकेच्या गादीवर बसवायचं आहे। या भाजपाला पाकिस्तान शिवाय नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही। खानांचा सातत्यानं उल्लेख केल्याशिवाय यांना अन्न गोड लागत नाही। यांना सातत्यानं इथं हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचा टीका टिप्पणी आरोप केल्याशिवाय यांच्याकडे कुठलाही दुसरा कार्यक्रम नाही। यांच्याकडे कार्यक्रम नाही आणि म्हणून जातीपातीचं राजकारण करणं म्हणजे विकासाचे प्रश्न बाजूला पडतात। ही भाजपाला एक नवीन अशा प्रकारची कल्पना सुचलेली आहे आणि ती कल्पना अंमलात आणण्याचं काम हे भाजपा करत असतं। फालतू लोक ज्यांच्या बोलण्याची दखल घेतली नाही पाहिजे असे लोक, फालतू लोक सकाळ संध्याकाळ हिंदू मुस्लिम करणं, याचाच अर्थ या देशामध्ये जातीयवाद पोषण्याचं काम हे भाजपा करतोय। पाकिस्तानचा उदो करण्याचं काम हे भाजपा करतोय। मुस्लिम समाजाला एका बाजूला दुसऱ्यांना चिडवायचं आणि तिसऱ्या बाजूनं त्यांच्या मदरशांना जास्तीत जास्त पैसे वाढवून द्यायचे हे भाजपा करतोय। भाजपा हे त्या मुस्लिम समाजाच्या ज्या उर्दू शाळा आहेत त्या उर्दू शाळांना अधिकाधिक पैसे देणं हे भाजपा करतोय। एका वेळेला दोघांना फसवण्याचं काम भाजपा करतोय। एका बाजूला मुस्लिमांची जास्तीत जास्त त्या ठिकाणी कामं केल्यासारखं दाखवायचं, त्यांना आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसऱ्या बाजूला बाहेर हिंदू मुस्लिम अशा प्रकारची वक्तव्य करून हिंदूंना आपल्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करायचा। या देशामध्ये अशा पद्धतीनं घटनात्मक किंवा घटनेच्या विरोधात काम करण्याचं काम भाजपा करतोय। कर्जमुक्त करू शेतकऱ्यांना, अजून होत नाहीये, कसं बघताय त्याच्याकडे? असं आहे की निवडणुकीच्या पूर्वीचं कर्ज हे आम्ही कर्जमुक्त करू असं सरकारनं निवडणुकीमध्ये सांगितलं होतं। त्याची अंमलबजावणी सोडा, तर आता सरकारनं असा ढोंगीपणा केला की आम्ही योग्य वेळेला ते कर्ज माफ करू। ते कर्ज तसंच आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावर आणि आता नवीन हे जे काही अस्मानी संकट आलेलं आहे, हे प्रचंड अशा पद्धतीचा पावसाळा या ठिकाणी पाऊस कोसळतोय आणि त्यामुळं भात असेल, नाचणी असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, उडीद असेल, ही सगळी पिकं ही आता पाण्याखाली गेलेली आहेत। त्यामुळं एक नवीन संकट म्हणजे सरकारनं पूर्वी आश्वासन दिलेलं ते एक संकट, ती एक कर्जमाफी आणि आता नवीन आलेलं संकट, त्या संकटाकरता म्हणून सरकारनं मदत करणं हे दुहेरी काम आता सरकारला करावं लागणार आहे। 1 कोटी मिळत नाही पण आमदार नसताना 20 कोटी मिळतं, कसं बघताय त्याकडे? कारण तुमच्या मतदारसंघात सुद्धा निधीअभावी कामाबद्दलची दखल नाही, तुम्ही बऱ्याचदा म्हणाला। असं आहे की सदा सरवणकर हे माजी आमदार आहेत आणि ते स्वतःच सांगतायत की निवडून आलेल्या आमदारांना, खास करून विरोधी पक्षातल्या आमदारांना 1 कोटी रुपये मिळत नाहीत आणि आम्हाला 20 कोटी रुपये मिळत आहेत। याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ ह्या राज्याची आर्थिक स्थिती, आर्थिक घडी ही कशी बिघडलेली आहे हे मी सातत्याने सांगतोय की पराभूत झालेल्या उमेदवारांना पैसे कुठले दिले जातात? तर राज्याच्या तिजोरीतले दिले जातात। राज्याच्या तिजोरीतले कोण देतं? तर राज्यकर्ते देतात। हे राज्यकर्ते त्या तिजोरीचे मालक नसतात, हे त्या तिजोरीचे कस्टोडियन असतात, हे ट्रस्टी असतात, हे त्या तिजोरीचे त्या राज्याचे विश्वस्त असतात। परंतु विश्वस्तच हा महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वासघात करतायत। निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला पैसे देत नाहीत आणि पराभूत झालेल्या लोकप्रतिनिधीला पैसे देऊन हे विश्वस्त म्हणून राज्याच्या तिजोरीचं रक्षण करण्यामध्ये किंवा राज्याचा विश्वास संपादन करण्यामध्ये अजिबात विश्वासपात्र राहिलेले नाहीत, लायक राहिलेले नाहीत। त्याचं हे उदाहरण आहे की पराभूत आमदारांना पैसे देणं आणि निवडून आलेल्यांना न देणं हे विश्वस्त म्हणून राहण्याच्या लायकीचे नाही। तर आठवडाभरापासून पश्चिम महाराष्ट्रात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, कर्जबाजारी सरकारकडून अजूनही मदत द्यायला
असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हा झालेल्या अतिवृष्टीमुळे हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, आणि या आपत्तीतून कोकण सुद्धा सुटलेला नाही. मुळामध्ये यंदा कोकणामधल्या पेरणीच झाली नाही आणि पेरण्या झाल्या नाहीत आणि नंतर उशिरानं पाऊस आल्यामुळं लावणी सुद्धा वेळेवर होऊ शकलेली नाही. आणि आता एक नवीन रोग हा कोकणामध्ये, जी नाचणी म्हणतात, काही नागली म्हणतात, त्याच्यावर गुहागर सारख्या तालुक्यामध्ये पडायला लागला. त्या नाचणीला मुळामध्ये त्या ठिकाणी वाळवी पकडली जाते आणि वाळवी ती संपूर्ण नाचणी खाऊन टाकते आणि ती नाचणी पूर्णपणे जमीनदोस्त होते. त्यामुळं तिथेही शेतकरी पूर्णपणे नागावला गेलेला आहे. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी नागावला गेलेला असताना सरकार म्हणून शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता जे सरकार शेतकऱ्याच्या बांधावर दिसायला पाहिजे ते सरकार कुठेही दिसत नाही. ते सरकार आज आमच्या पाठीशी उभा राहील अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारची शाश्वती ही शेतकऱ्यांना राहिलेली नाही. आश्चर्य म्हणजे आमच्यासारखे आमदार ज्यावेळेस सरकारला पत्रव्यवहार वगैरे करतात, उत्तर तर सोडा, साधी त्याची पोच देण्याचं सुद्धा सौजन्य सरकार दाखवत नाहीये. आणि म्हणून आपण म्हणतात त्या पद्धतीने गेले हप्ताभर नाही तर हा संपूर्ण पावसाळा सीझन हा शेतकऱ्यांच्या संपूर्णपणे उत्पन्नावर, शेतीवर हा एक प्रकारचा दुष्काळ म्हणून या ठिकाणी बरसतोय. आणि म्हणून यंदा सर्व महाराष्ट्र राज्य हे सरकारनं त्या ठिकाणी दुष्काळग्रस्त म्हणून, ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावं आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी आमची मागणी आहे. युटर्न घेतला असं वाटतं तुम्हाला केंद्र सरकारने? अरे मित्रा, युटर्न घेण्यापेक्षा कालपासून तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण तुम्ही दाखवताय सगळे. त्या नरेंद्र मोदींना तुम्ही कधीतरी प्रश्न विचारणार आहात की नाही की आज जीएसटी जेव्हा थोडा कमी झाला तेव्हा तुम्ही आपली छबी घेऊन इथं भाषण करायला आलात आणि त्याचं श्रेय घ्यायला आलात. 2017 साली त्या ठिकाणी जीएसटी सुरू झाला देशामध्ये आणि तो सातत्यानं वाढत 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 गेला. त्यावेळेला कधी नरेंद्र मोदी टीव्हीवर आले नाहीत की बाबांनो अशा अशा कारणास्तव हा जीएसटी वाढला जातोय. जे काही थोडंफार चांगलं केलं असेल, खरं खोटं, त्याचं श्रेय घेण्याकरता मात्र देशाचे पंतप्रधान टीव्हीवर दिसतात, परंतु जबाबदारी घ्यायला कधीही देशाचे पंतप्रधान दिसत नाही. आपण नुकतंच झालेलं सिंदूर ऑपरेशन, मी सैन्यावरही सगळं सोडलंय म्हणून सांगणारे, ते सिंदूर ऑपरेशन झाल्यानंतर मात्र स्वतः त्याचं श्रेय घ्यायला हे आले. 2017 साली जीएसटी लागू झाला, त्या जीएसटीने या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कंबरडं मोडलं महागाईमुळे. तेव्हा कधी त्या जनतेला दिलासा देण्याकरता देशाचे पंतप्रधान हे माध्यमांसमोर आले नाहीत, पण काल मात्र सारखे माध्यमांसमोर येत आहेत. त्यामुळे युटर्न नाही तर नेहमी हे युटर्नच आहेत. इकडे जयंत पाटलांच्या बाबतीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी एक विधान केलं होतं, कसं बघतो तुम्ही त्यावेळेस? असं आहे की जे आज अशा पद्धतीने गोपीचंद पडळकरांसारखे लोक जे बोलतायत, आता त्यांची मी नावं तुमच्या टीव्ही समोर घेत नाहीत, पण हे सगळेच्या सगळे जवळजवळ भाजपामधलेच आहेत. मला असं वाटतं की भाजपाची एक स्लोगन होती की आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू. मला असं वाटतं ते बिचारे हे जे कोण गोपीचंद पडळकरांसारखे अनेक जण आहेत, हे कोकणातला एक तो दिवटा आहे, असे जे अनेक जण आहेत जे या प्रमाणात बोलतायत, मला असं वाटतं हे बिचारे पूर्वी चांगले होते, हे सुसंस्कारित लोक होते. भाजपामध्ये गेल्यानंतर भाजपानं त्यांना असं घडवलेलं दिसतंय. मला भाजपानं त्यांना असं घडवलेलं दिसतंय. कोणाबद्दलही काहीही बोला, कसंही बोला, कोणाच्या आई बहिणीबद्दल काहीही बोला, कोणाबद्दल जयंत पाटलांच्या बद्दल त्यांनी केलेलं या ठिकाणी वक्तव्य देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात, त्यांना समज, म्हणजे टीव्हीवर बातमी येते, समज दिली की नाही दिली, कोण आहे बघायला? समज दिलेली आहे. काय समज दिलेली आहे?
याच्या पुढे बोलू नकोस की ह्याच्यापेक्षा आणखीन जास्त बोल? काय समज काय आहे? ही माणसं थांबतात कशी? बाळासाहेब थोरातांच्या बाबतीत, पवार साहेबांच्या बाबतीत, उद्धव साहेबांच्या बाबतीत, आणखीन कोणाकोणाच्या, तर काल जयंतराव पाटलांच्या बाबतीत हे सगळे कसे बोलतात एकाच पक्षाचे लोक? हेच कसे बोलतात? आणि म्हणून त्यांना मला वाटतं समज अशी दिली जाते, जरा कमी बोललास पुढच्या वेळेला जास्त बोल, याच्यापेक्षा काही होत नाही. त्यामुळे हा राजकारणाचा स्तर नाही आहे, हा भाजपाचा उंचावलेला स्तर आहे असं माझं मत आहे. आहे तसा घेतला आणि पाहिजे तसा घडवला, चांगला घेतलेला होता, पण हे घडवण्याचं काम भाजपाने केल्यामुळं त्यांच्या राजकारणाचा स्तर उंचावलाय असं मला वाटतं. पहिलं तर आमसभेच्या माध्यमातून असे लोक प्रश्न विचारतात आणि लोकांची कामं झालेली आहेत म्हणून रोहित पवार हे एका अधिकाऱ्याला ओरडले, त्याचा एक भाऊ केला जातो. परवाच्या दिवशी जर बघितलं तर अजित पवारांच्या बाबतीत देखील असंच झालंय. अधिकाऱ्यांना जरा जास्त फेवर केलं जातच होतं. असं आहे की हा विषय आता रोहित पवार, अजितदादा पवार यांच्या पुरेसा मर्यादित आपण ठेवलाय. राजकारणाकरता म्हणून आपण त्याच्यावर टीका करतोय. किती ह्या अधिकाऱ्यांचे लाड करायचे? किती करायचे लाड? या अधिकाऱ्यांची काही जबाबदारी आहे की नाही? हे अधिकारी प्रसंगामध्ये कधी कुठे दिसतात का? हे अधिकारी अडचणीच्या काळामध्ये कुठे दिसतात का? हे अधिकारी ज्या वेळेला कधी संकट येतं, मग महापूर येतो, वादळ होतं, त्यावेळेला अधिकारी कुठे दिसतात का? सगळं निवर्तलं, सगळं शांत झालं की मग अधिकारी दिसतात. आणि म्हणून या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सातत्यानं लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याकरता म्हणून छोटासा विषय घेऊन तो मोठा करायचा. आज बरेच दिवस झाले त्या गोष्टीला, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बाबतीमध्ये जो प्रसंग झाला त्या कोणतरी DYSP की काहीतरी अंजना काय त्यांचं नाव कृष्णा, त्या अंजना कृष्णांना बद्दल दादानी नुसतं फोनवर बोलले तर अख्खा देशामध्ये त्यात अजितदादांच्या विरोधात मला सगळं वातावरण तयार केलं गेलं. मला अजितदादांची बाजू घ्यायची नाहीये, परंतु त्या अंजना कृष्णा ज्या जागेवर गेल्या होत्या, ज्या लोकांना हटकत होत्या, त्या युनिफॉर्म मध्ये होत्या का? त्यांच्याबरोबर असलेला एकतरी पोलीस युनिफॉर्म मध्ये होता का? त्या ठिकाणी मुरुम काढण्याचं काम ते नियमामध्ये असेल किंवा नियमबाह्य असेल, हे महसूल विभागाचं काम आहे. महसूल विभागानं पोलिसांच्याकडे तक्रार केली होती का? आणि तक्रार केली असेल तर तिथला एखादा जो कोणी त्या ऑफिसचा त्या एरियाचा कोणी ऑफिसर असेल त्यांनी जायचं सोडून IPS अधिकाऱ्यांनी जायचं कारण काय? बरं, दुसरी गोष्ट मी हेही बघितलं की अजितदादांना त्या अंजना ज्या कोण आहेत त्या सांगतायत, कृष्णा, त्या सांगतायत की माझ्या फोनवर तुम्ही फोन करा. अजितदादांनी त्यांचा नंबर घेतला. नंबर घेतल्यानंतर त्या जर अजितदादांना मी ओळखत नाही म्हणत असतील तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला एक जर अधिकारी ओळखत नाही तर त्या अधिकाऱ्याचं काय सत्कार करायचा? काय करायचं? त्या अधिकाऱ्याचं काय म्हणजे काय करायचं? हारतुरे करायचे? लोकप्रतिनिधींना फक्त तुम्ही वाटेल ते बोलणार, लोकप्रतिनिधींना वाटेल त्या ठिकाणी वाटेल तो जाब तुम्ही विचारणार, भर रस्त्यामध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये मागणी कामांची करणार, एखादं पत्र देणार. हे अधिकारी स्वतःचं नाव सांगायला तयार नसतात, नाव सांगायला तयार नसतात. आणि म्हणून लोकांना रिझल्ट द्यायचा असेल तर अधिकाऱ्यांची जबाबदारी आणि अधिकाऱ्यांच्यावर अंकुश ठेवलाच पाहिजे. अधिकारी हे पूर्णपणे अतिशय म्हणजे बेलगाम झालेले आहेत. अधिकारी बेलगाम झालेले आहेत. परवांचं अंजना कृष्णा प्रकरणामध्ये अजितदादांना सर्वांनी झोडपलं. मी त्यांच्यावर रागात आहे. त्यांनी आमच्या मतदारसंघामध्ये निधी दिला नाही म्हणून मी त्यांच्यावर रागातच आहे. परंतु एका अधिकाऱ्याला चढवण्याकरता म्हणून 40 वर्ष जो माणूस राजकारणामध्ये आहे त्याचं तुम्ही किती अवमूल्यन करणार? किती उपमर्दन करणार? किती त्यांना त्या ठिकाणी दोष देणार? किती त्यांच्यावर दूषणं लावणार? किती त्यांचा उपमर्द करून त्या चर्चा घडवणार? कोण अंजना त्या कोण आहेत कृष्णा कोण? असे काही अधिकारी आहेत. त्याचं ते सगळं सांगत होते. ती डॅशिंग अधिकारी काय बंद केलं तर तो काय तो DJ काय तो बंद केला, आणखीन काहीतरी कुठं मटक्यावर रेड केली, झालं. एवढं त्यांचं काम, एवढं त्यांचं कर्तव्य. आणि म्हणून अधिकारी हे सध्या अतिशय बेजबाबदार झालेले आहेत आणि अधिकाऱ्यांना प्रचंड प्रमाणामध्ये अधिकार दिल्यामुळं ते कोणालाही जुमानत नाही, ही वस्तुस्थिती आहे. न्यूटन घेतलं असं वाटतं तुम्हाला केंद्र सरकारने?
अरे मित्रा, युटर्न घेण्यापेक्षा कालपासून तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण तुम्ही दाखवताय सगळे. त्या नरेंद्र मोदींना तुम्ही कधीतरी प्रश्न विचारणार आहात की नाही, की आज जीएसटी जेव्हा थोडा कमी झाला तेव्हा तुम्ही आपली छबी घेऊन इथं भाषण करायला आलात आणि त्याचं श्रेय घ्यायला आलात. 2017 साली त्या ठिकाणी जीएसटी सुरू झाला देशामध्ये आणि तो सातत्यानं वाढत 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 गेला. त्यावेळेला कधी नरेंद्र मोदी टीव्हीवर आले नाहीत की बाबांनो अशा अशा कारणास्तव हा जीएसटी वाढला जातोय. जे काही थोडंफार चांगलं केलं असेल खरं खोटं त्याचं श्रेय घेण्याकरता मात्र देशाचे पंतप्रधान टीव्हीवर दिसतात, परंतु जबाबदारी घ्यायला कधीही देशाचे पंतप्रधान दिसत नाही. आपण नुकतंच झालेलं सिंदूर ऑपरेशन, मी सैन्यावर हे सगळं सोडलंय म्हणून सांगणारे, ते सिंदूर ऑपरेशन झाल्यानंतर मात्र स्वतः त्याचं श्रेय घ्यायला हे आले. 2017 साली जीएसटी लागू झाला, त्या जीएसटीने या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कंबरडं मोडलं महागाईमुळे. तेव्हा कधी त्या जनतेला दिलासा देण्याकरता देशाचे पंतप्रधान हे माध्यमांसमोर आले नाहीत, पण काल मात्र सारखे माध्यमांसमोर येत आहेत. त्यामुळे युटर्न नाही तर नेहमी हे युटर्नच आहेत. याचाच अर्थ या देशामध्ये जातीयवाद पोषण्याचं काम हे भाजपा करतोय. पाकिस्तानचा उदो करण्याचं काम हे भाजपा करतोय. मुस्लिम समाजाला एका बाजूला दुसऱ्यांना चिडवायचं आणि तिसऱ्या बाजूनं त्यांच्या मदरशांना जास्तीत जास्त पैसे वाढवून द्यायचे हे भाजपा करतोय. भाजपा हे त्या मुस्लिम समाजाच्या ज्या उर्दू शाळा आहेत त्या उर्दू शाळांना अधिकाधिकात पैसे देणं हे भाजपा करतोय. एका वेळेला दोघांना फसवण्याचं काम भाजपा करतोय. एका बाजूला मुस्लिमांची जास्तीत जास्त त्या ठिकाणी कामं केल्यासारखं दाखवायचं, त्यांना आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसऱ्या बाजूला बाहेर हिंदू मुस्लिम अशा प्रकारची वक्तव्य करून हिंदूंना आपल्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करायचा. या देशामध्ये अशा पद्धतीनं घटनात्मक किंवा घटनेच्या विरोधात काम करण्याचं काम भाजपा करतोय. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.